So hello students, let's start our today's lecture. Okay. तर लास्ट टाइम मध्ये आपण कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट बघत होतो. म्हणजे एसआय युनिट कसे वापरायचे, कसे लिहायचे, त्याच्याशी रिलेटेड काही कन्व्हेन्शन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचे दोन कन्व्हेन्शन्स बघितले होते. ओके. त्याच्यावर फर्स्ट कन्व्हेन्शन काय आहे? जनरली सिम्बॉल यूज इन स्पाइट ऑफ द फुल नेम. जनरली युनिट लिहिताना त्याचं सिम्बॉल वापरायचं, फुल नेम जनरली यूज करायचं नाही. म्हणजे खूप गरज असेल तरच वापरायचं, अदरवाईज वापरायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 न्यूटन असं फुल फॉर्म लिहिण्याऐवजी 5 कॅपिटल एन असं लिहिलं तर जास्त बेटर असणार आहे. त्याचबरोबर समजा एखादं युनिट आपल्याला फुल फॉर्म मध्ये लिहायचं असेल, दॅट इज द सेकंड कन्व्हेन्शन. फुल नेम ऑफ युनिट शुड स्टार्ट विथ द स्मॉल लेटर ओनली. म्हणजे फुल युनिट लिहित असताना त्याचं पहिलं लेटर काय असलं पाहिजे? स्मॉलच असलं पाहिजे. दिस वन इज करेक्ट, दिस वन इज करेक्ट अँड दिस वन इज करेक्ट. कारण इंग्लिश ग्रामरचा रूल काय आहे की व्यक्तीचं जर नाव असेल, पर्सनचं नाव असेल, तर त्याचं आपण फर्स्ट लेटर जनरली कॅपिटल लिहितो. परंतु इंग्लिश ग्रामरचा रूल इथं फॉलो करायचा नाही. व्यक्तीच्या नावे जरी युनिट असलं तरी फुल फॉर्म मध्ये लिहित असताना त्याचं फर्स्ट लेटर काय करायचं आहे? स्मॉलच लिहायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड कन्व्हेन्शन इज दॅट जर व्यक्तीच्या नावे युनिट असेल, इफ अ युनिट इज नेम्ड आफ्टर पर्सन, व्यक्तीच्या नावे जर युनिट असेल ना, पर्सनच्या नावे युनिट असेल, तर सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल लिहायचं. सिम्बॉल लिहिताना कॅपिटल लिहायचं. दिस इज द थर्ड कन्व्हेन्शन. ओके. इफ अन युनिट is named after a person, okay, if an unit is named after a person, then its symbol must be capital. म्हणजे जेवढे व्यक्तीच्या नावे युनिट आहेत, पर्सनच्या, सायंटिस्टच्या नावं, पर्टिक्युलरली सायंटिस्टच्या नावे युनिट आहेत ना, ते सगळे कॅपिटलच लिहायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूटनचं सिम्बॉल एन आहे, ते कॅपिटल येणार. किंवा हर्ट्झ HZ कॅपिटल एचच लिहायचं आहे. जूल कॅपिटल J. किंवा टेस्ला हे देखील सायंटिस्टचं नाव आहे, टेस्ला, त्याचं युनिट येतं, त्याचं सिम्बॉल येतं कॅपिटल T. असे भरपूर आहेत. वॅटचा आहे W, एटसेट्रा. म्हणजे व्यक्तीच्या नावे जर युनिट असेल तर त्याचं सिम्बॉल लिहिताना, व्यक्तीच्या नावे युनिट असेल, फुल फॉर्म लिहिताना स्मॉल मध्ये लिहायचं, परंतु सिम्बॉल लिहिताना कॅपिटलच लिहायचं. सिम्बॉल ऑफ अदर युनिट्स. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट काय? सिम्बॉल ऑफ अदर युनिट्स मस्ट बी रिटन स्मॉल. म्हणजे व्यक्तीच्या नावे जर युनिट नसेल, तर सिम्बॉल मात्र स्मॉल कॅप मध्ये लिहायचे, स्मॉल कॅप. ओके. Other units, okay, symbol of other units should be written small. Symbol of other units should be written small. This is the fourth convention. म्हणजे फॉर एक्झाम्पल किलोग्राम हे एक युनिट आहे, बरोबर, परंतु ते व्यक्तीच्या नावे नाहीये. त्याच्यामुळे किलोग्रामचं सिम्बॉल काय वापरतो आपण? किलोग्रामला केजी वापरतो. केजी मधलं के काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. किंवा दुसरं, मीटर हे लेंथचं युनिट आहे, तुम्हाला माहित आहे, मीटर इज अ युनिट ऑफ लेंथ. आता फुल फॉर्म मध्ये लिहिताना METER असं लिहिणार, ते सगळं स्मॉल मध्ये लिहिणार. आणि त्याचं सिम्बॉल देखील लिहिताना M फक्त लिहिणार. मग M कॅपिटल लिहायचं का स्मॉल लिहायचं? स्मॉलच लिहायचं आहे, मीटर. ओके. या पद्धतीनं जर व्यक्तीच्या नावे जर युनिट नसतील, ओके, तर त्यांचे सिम्बॉल स्मॉल लिहायचे. किंवा सेकंड हे देखील काय? व्यक्तीच्या नावे युनिट नाहीये, त्याच्यामुळे त्याचं यस जे आहे ते स्मॉलच लिहायचं, कॅपिटल लिहायचं नाही, एटसेट्रा. ओके. आफ्टर दॅट, प्लुरल फॉर्म ऑफ युनिट्स आर नेव्हर युज्ड. युनिट्सचे प्लुरल फॉर्म कधीही लिहायचे नाहीत. प्लुरल फॉर्म of units are never used. प्लुरल फॉर्म, प्लुरल या शब्दाचा मिनिंग काय होतो? अनेक वचन. जनरली बघा, आता पुन्हा एकदा,
इंग्लिश ग्रामरचा रूल काय असतो, अनेक वचनी असेल तर काय करतो आपण, त्याला येस जोडतो. बरोबर. 1 बॉय अँड 2 बॉईज, 3 बॉईज म्हणजे त्याला येस किंवा येस जोडतो, हे तुम्हाला माहिती आहे ना, प्लुरल करण्यासाठी. आता 1 न्यूटन म्हणताना आपण 5 न्यूटन्स, इंग्लिश ग्रामरच्या रूल प्रमाणे 5 न्यूटन्स असं म्हणणार, परंतु लिहिताना मात्र 5 न्यूटन्स असं कधी लिहायचं नाही, 5 न्यूटनच लिहायचं. म्हणजे प्लुरल फॉर्म युनिटमध्ये वापरायचे नाहीत थोडक्यात. म्हणजे युनिट लिहित असताना ते एक वचनीच लिहायचे, त्याला यस किंवा येस कधीही जोडायचं नाही. ओके. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही असं लिहिलं 10 किलोग्राम्स, इट इज इनकरेक्ट, हे रॉंग आहे. 10 किलोग्रामच लिहायचं. म्हणजे इथं देखील इंग्लिश ग्रामरचा रूल जो आहे तो व्हॅलिड होत नाही. प्लुरल फॉर्म ऑफ युनिट्स आर नेव्हर युज्ड. हे काही कन्व्हेन्शन आहेत, स्पेसिफिक कन्व्हेन्शन, जेणेकरून लिहित असताना तुमचं प्रॉब्लेम इथं काय आला नसला पाहिजे. ओके. आता 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर्स याच्यामध्ये करेक्ट काय येणार सांगा मग. 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर्स, तर सेंटीमीटर्स लिहिलं तर ते रॉंग आहे. 10 सेंटीमीटर्स लिहायचं. ओके. एक तर शॉर्ट मध्ये लिहायचं किंवा फुल फॉर्म मध्ये लिहित असताना यस किंवा येस त्याला जोडायचं नाही, प्लुरल फॉर्म थोडक्यात वापरायचा नाही युनिटला. ओके. सो 10 सेंटीमीटर्स लिहिलं आपण तर इट इज रॉंग. अँड 10 एक तर सीएम लिहायचं शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा 10 सेंटीमीटर हे फुल फॉर्म झाला. 10 सेंटीमीटर, दिस इज करेक्ट. ओके. सो इंग्लिश ग्रामरचे रूल थोडक्यात एसआय सिस्टीम मध्ये फॉलो करायचे नाही. ओके. नेक्स्ट कन्व्हेन्शन नंबर 6. कन्व्हेन्शन नंबर 6 काय बघा, नो पंक्च्युएशन मार्क्स आर युज्ड व्हाईल रायटिंग, किंवा फुल स्टॉप वगैरे जो आहे तो वापरायचा नाहीये. ओके. सिम्बॉल ऑफ युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. बघा, सिम्बॉल ऑफ युनिट डोंट कंटेन एनी फुल स्टॉप, कारण आपल्याला एक सवय असते, लक्षात घ्या, शॉर्ट मध्ये दिलं की त्याच्या पुढे फुल स्टॉप द्यायची अशी सवय असते ना. फॉर एक्झाम्पल न्यूटनचं समजा न्यूटन डॉट, फुल स्टॉप म्हणजे असं डॉट देतो ना आपण, हे लिहिणं जे आहे ना ते रॉंग आहे. फक्त न्यूटन असं, न्यूटनचं यन फक्त असंच लिहायचं. दिस इज करेक्ट. ओके. दिस इज रॉंग. म्हणजे युनिटचं सिम्बॉल, कारण शॉर्ट मध्ये लिहिल्यानंतर आपल्याला स्टॉप द्यायचे. आता फॉर एक्झाम्पल इनिशियल आपलं जरी लिहिलं, ओके, इनिशियल फॉर एक्झाम्पल DA चौगले, तर काय करतो, कॅपिटल D काढतो, स्टॉप देतो, ए काढतो, स्टॉप देतो, त्याच्यानंतर आपलं जे काय फुल फॉर्म असेल ते लिहितो सरनेमचं. ठीक आहे. तर तिथं आपण शॉर्ट फॉर्म लिहिताना, सिम्बॉल लिहिताना आपण फुल स्टॉप देतो, तर तसं इथं युनिट्स मध्ये द्यायचा नाही. ओके. सो सिम्बॉल ऑफ युनिट डोंट कंटेन और डझंट कंटेन एनी फुल स्टॉप्स आफ्टर दॅट सिम्बॉल. सिम्बॉल नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. ओके. आफ्टर दॅट units of physical quantity should be written in one ratio only. This is number 7. Okay. Units of physical quantity should be written in one ratio only. वन रेशो मध्येच लिहायचं आहे, लक्षात घ्या. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी शुड बी रिटन इन वन रेशो ओनली. आता वन रेशो ओनली म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल देतो इथं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आता फिजिक्स मध्ये इमिसिव्ह पॉवर नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे. इमिसिव्ह पॉवर. ओके. आणि त्याचा फॉर्म्युला काय बघा, अमाऊंट ऑफ हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम.
एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असतं, अमाऊंट ऑफ हीट इमिटेड म्हणजे त्या बॉडी म्हणजे हाय टेम्परेचरला एखादी बॉडी असेल तर ती काय करते, हीट एनर्जी इमिट करते. तर पर युनिट एरिया आणि पर सेकंड किती, पर युनिट टाइम किती हीट इमिट केली आहे त्याला काय म्हणायचं, इमिसिव्ह पॉवर. आता मी समजा याचं एसआय युनिट लिहायचं म्हटलं, एसआय युनिट, तर याचं एसआय युनिट काय होणार बघा, इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू हीटला जूल हे वापरलं जातं, एरियाला डिवायडेड बाय आहे ना, डिवायडेड बाय एरियाला मीटर स्क्वेअर आणि टाइमला सेकंड. मग आता हे एकाच रेशो मध्ये असं लिहायचं, लक्षात घ्या, नाहीतर असं लिहायचं नाही जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड, कारण म्हणताना आपण तसं म्हणतो ना, हे वाचताना कसं वाचायचं, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड असं वाचायचं आहे, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड असं वाचायचं आहे. परंतु लिहिताना मात्र असं पर असं जे सगळे लिहायचे नाहीत, लक्षात घ्या. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन पर डिग्री वगैरे असं अनेक रेशो लिहायचे नाहीत थोडक्यात, म्हणजे डिनॉमिनेटरला परत रेशो लिहायचा नाही. ओके, म्हणजे थोडक्यात युनिट लिहिताना एकच स्लॅश आला पाहिजे, थोडक्यात नंबर ऑफ स्लॅश वापरायचे नाहीत. हे जे आहे ना त्याला स्लॅश म्हणतो आपण, लक्षात घ्या, बॅकस्लॅश. ओके, हे असं लिहिलं जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड असं लिहिलं तर इट इज इनकरेक्ट होणार आहे. सो थोडक्यात याचं मिनिंग काय होतो, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी शुड बी रिटन इन 1 रेशो ओनली. एका रेशो मध्येच लिहायचं, 2-2, 3-3 रेशो तिथे लिहायचे नाहीत. आफ्टर दॅट कन्व्हेन्शन नंबर 8. ओके, कन्व्हेन्शन नंबर 8, combination of unit and symbol should be avoided. Combination of full form of unit and symbol should be avoided. आता फॉर एक्झाम्पल न्यूटन मीटर नावाचं एक युनिट आहे, न्यूटन मीटर. आता न्यूटन मीटर असं जनरली लिहायचं नाही, न्यूटन मीटर. आता इथं काय केलंय बघा, न्यूटन साठी काय केलंय, फुल फॉर्म लिहिलाय आणि मीटर साठी फक्त सिम्बॉल लिहिलंय. न्यूटन मीटर समजा एक युनिट असेल, कारण काही कॉम्बिनेशनचे युनिट असतात ना, कॉम्बिनेशन जूल पर सेकंड, जूल सेकंड, किंवा असं पण जूल पर सेकंड. आता इथं काय झालं बघा, या दोन्ही युनिट मध्ये काय झालंय, एका युनिटचा फुल फॉर्म लिहिलाय आणि दुसऱ्या युनिटचं सिम्बॉल लिहिलंय. इथं देखील एका युनिटचा फुल फॉर्म लिहिलाय आणि दुसऱ्या युनिटचं काय लिहिलंय, सिम्बॉल लिहिलंय. दिस शुड बी अवॉइडेड, हे अवॉइड करायचं. याचं करेक्ट येणार आहे न्यूटन मीटर आणि याचं काय येणार आहे, जूल पर सेकंड. म्हणजे दोन्ही जनरली सिम्बॉलच्या स्वरूपातच लिहायचे, दोन्ही फुल फॉर्म जनरली वापरायचे नाहीत. पहिलंच ते कन्व्हेन्शन आहे, जनरली फुल फॉर्म वापरायचे नाही. वापरायचे झाले तर कसे वापरायचे ते सांगितलेलं आहे. आणि असं पण कधी चालणार नाहीये की एक फुल फॉर्म आहे आणि एक सिम्बॉल आहे, असं पण कधीही ठेवायचं नाही. ओके, दॅट इज नंबर 8. त्याच्यानंतर नंबर 9, prefixes should be used whenever required. Prefixes should be used whenever required. ओके, जेव्हा गरज असेल तेव्हा प्रेफिक्सेस वापरा. प्रेफिक्सेस म्हणजे काय, आपण ते लिहून दिलेत बघा पाठीमागं, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेम्टो, ऑटो, ओके, झेप्टो वगैरे वगैरे, किंवा वरच्या साईडला डेका, हेक्टो, किलो, मेगा, जिगा, टेरा, पेटा, एक्सा, त्याच्यानंतर झेट्टा वगैरे वगैरे प्रेफिक्सेस आहेत. म्हणजे एखादं युनिट जनरली 10च्या पॉवर मध्ये लिहिण्यापेक्षा ते प्रेफिक्सेस जास्त वापरलेलं बरं पडणार आहे. ओके, म्हणजे एखादं युनिट मोठं, काही वेळेला मोठं करावं लागतं एखाद्या युनिटला, किंवा काही वेळेला एखाद्या युनिटला छोटं करावं लागतं, कारण ती फिजिकल क्वांटिटी ऍज कम्पेअर टू दॅट युनिट काय असू शकते, खूप स्मॉल किंवा खूप लार्ज असू शकते. बरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल मीटर हे लेन्थचं एसआय सिस्टीम आहे. मीटर हे लेंथ मेजरमेंटसाठी एसआय युनिट आहे, बरोबर. ओके, मीटर हे लेंथ मेजरमेंटचं एसआय युनिट आहे. परंतु ऍटमची साईज आपल्याला जर मेजर करायची असेल तर ऍटमची साईज जी आहे ती मीटरच्या मानानं खूप छोटी आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, नॅनोमीटर वगैरे युनिट वापरावे लागतील तिथं. नॅनोमीटर छोटं, एकदम छोटं युनिट, नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर.
ओके, नॅनोमीटरच्या नॅनो हे प्रिफिक्स तिथं वापरायला पाहिजे, लक्षात येत आहे. किंवा खूप मोठे डिस्टन्सेस मेजर करायचे असतील तर पुन्हा एकदा तिथं किलोमीटर हे युनिट वापरलेलं जास्त बेटर ठरणार आहे. म्हणजे किलो म्हणजे काय असणार आहे, प्रेफिक्स असणार आहे. म्हणजे बेस्ड ऑन फिजिकल क्वांटिटी ते युनिट काही वेळेला मोठं करायचं असेल किंवा छोटं करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रेफिक्सेस वापरा. ओके, दॅट इज द रूल. प्रेफिक्सेस शुड बी युज्ड व्हेनेवर रिक्वायर्ड. पॉईंट नंबर 8 लक्षात आला का? पॉईंट नंबर 8 पुन्हा एकदा सांगतोय, कुणाला काय डाऊट असेल तर. कॉम्बिनेशन काही वेळेला काय असतात, युनिट लिहिताना कॉम्बिनेशन असतं आणि कॉम्बिनेशन करत असताना एक युनिट फुल फॉर्म मध्ये आणि दुसरं युनिट सिम्बॉल मध्ये असं लिहायचं नाही. हे बघा, हे न्यूटन मीटर असं लिहिलं तर काय होणार आहे, दिस इज इनकरेक्ट. इनकरेक्ट आहे. इथं काय केलंय, न्यूटन हा फुल फॉर्म लिहिलाय आणि मीटरचं मात्र सिम्बॉल लिहिलंय. असं कधी वापरायचं नाही. त्याच्याऐवजी करेक्ट काय असणार आहे, दिस वन इज करेक्ट. दोन्ही सिम्बॉलच वापरायचे. किंवा जूल पर सेकंड लिहायचं आहे आपल्याला युनिट. जूल पर सेकंड पॉवरचं युनिट असतं, माहिती आहे ना, पॉवरचं युनिट जूल पर सेकंड किंवा वॅट असतं. तर आता जूल लिहिताना मी फुल फॉर्म लिहिलाय आणि सेकंड लिहिताना मात्र शॉर्ट फॉर्म लिहिलाय, म्हणजे सिम्बॉल लिहिलाय फक्त. त्याच्याऐवजी जूल पर सेकंड, दिस इज करेक्ट, दिस इज रॉंग. ओके, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ फुल फॉर्म अँड सिम्बॉल शुड बी अवॉइडेड. फुल फॉर्म आणि सिम्बॉल एकत्रित लिहायचे नाहीत. ओके, सो दिस इज हा झाला 8 नंबर. त्याच्यानंतर 9 नंबर झाला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज दॅट space or hyphen must be introduced while indicating multiplication of two units. This is the last convention. Space or hyphen, okay, hyphen must be introduced. Must be introduced while indicating multiplication. While indicating multiplication of units. म्हणजे याचं मीनिंग सांगतो तुम्हाला आता. याचं मीनिंग काय होतं, काही वेळेला दोन युनिटचं मल्टिप्लिकेशन असणारे युनिट असतात, दोन सिम्बॉलचं मल्टिप्लिकेशन असणारे युनिट असतात. उदाहरण सांगतो. हे बघा, फॉर एक्झाम्पल आता न्यूटन सेकंड. ओके, इथं न्यूटन हे एक युनिट आहे, सेकंड हे एक युनिट आहे. न्यूटन इंटू सेकंड असं नावाचं एक युनिट असू शकतं. तर न्यूटन सेकंड लिहित असताना हे एकदम लागून लिहायचं नाही. एक तर याच्यामध्ये काय करायचं, न्यूटन आणि सेकंड मध्ये काय असली पाहिजे, एक तर स्पेस असली पाहिजे. स्पेस, एक सिंगल लेटरची स्पेस, किंवा न्यूटन आणि सेकंड मध्ये हा डॅश असला पाहिजे. या डॅशला काय म्हटलं जातं, हायफन म्हटलं जातं. हायफन जनरली एक तर स्पेस ठेवायची किंवा न्यूटन सेकंड लिहायचं. आणि असं का लिहायचं मी ते तुम्हाला सांगतो. कारण एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल एक युनिट आहे मीटर सेकंड. मीटर सेकंड. आता MS असं मी लिहिलं, बरोबर. आता इथं काय होऊ शकतं लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन काय होऊ शकतं, हे M म्हणजे मीटर आहे का मिली आहे. कारण मीटरला देखील सिम्बॉल आपण स्मॉल m वापरतो आणि मिलीला देखील सिम्बॉल आपण स्मॉल m वापरतो. हे चिकटून जर लिहिलं ना तर हे कसं रीड करायचं, हे चिकटून लिहिलं तर मिली सेकंड, मिली सेकंड असा त्याचा मिनिंग होतोय. आणि मीटर इंटू सेकंड असं एखादं युनिट असेल तर मीटर सेकंड एक तर स्पेस लिहायची किंवा हायफन लिहायचं. ओके, स्पेस किंवा हायफन. डिवायडेड, कारण हे मल्टिप्लिकेशनशी रिलेटेड आहे, डिव्हिजनशी रिलेटेड नाही. डिव्हिजनला काय डायरेक्टली स्लॅश येतोय, त्याच्यामुळे तिथं काय कन्फ्युजन व्हायची गरज नाहीये, बरोबर आहे ना. दोन सिम्बॉलचं डिव्हिजन असेल तर तिथं बॅकस्लॅश येणार आहे ना मध्ये, त्याच्यामुळे तिथं काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर हे याचा मिनिंग काय होतो, मीटर सेकंड, हे लक्षात घ्या. म्हणजे हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी हे स्टेप वापरायचे. सेकंडला जर त्याच्या पुढचं युनिट लागून असेल, मध्ये स्पेस नसेल, तर ते काय युनिट घ्यायचं नाही, ते काय कन्सिडर करायचं आहे, दिस इज अ प्रेफिक्स. प्रेफिक्स लागून असेल तर.
आणि तिथं दोघांच्या मध्ये एक स्पेस असेल किंवा मध्ये एक हायफन असेल तर काय दोन्ही युनिट आहेत हे लक्षात ठेवायचं. किंवा काही वेळेला लक्षात घ्या, स्पीडचं युनिट, आणखी एक एक्झाम्पल देतो. स्पीडचं युनिट मीटर पर सेकंद असतं ना, तर मीटर पर सेकंद असंही लिहितात किंवा हे मीटर सेकंड रेस टू -1 पर सेकंड म्हणजे सेकंड रेस टू -1. एखादी टर्म डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर आणली तर काय करावं लागते, त्याची पॉवर जी आहे ती -1 लिहावी लागते, हे लक्षात घ्या. ओके, तर एक असं लिहिलं तर बरोबरच आहे, इथं काय कन्फ्युजन येत नाही. परंतु हे मल्टिप्लिकेशन मध्ये आता लिहायचं असेल, मीटर पर सेकंड म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये असले ना, तुम्ही डायरेक्टली मीटर सेकंड रेस टू -1 डायरेक्टली लिहिलं तर याचा मिनिंग वेगळा निघतोय, लक्षात घ्या. कारण याला मग मिली कन्सिडर करावं लागतं, मिली पर सेकंड. ओके, लक्षात येत आहे. त्याच्यामुळं जेव्हा दोन युनिट्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लिकेशन लिहायचं असेल तर दोन्ही युनिट जर असतील तर काय करायचं, मध्ये काय करायची, जनरली एक स्पेस द्यायची किंवा मध्ये एक डॅश द्यायचा, डॅश दॅट इंडिकेट्स दॅट देर आर टू युनिट्स अँड दे हॅव मल्टिप्लिकेशन. देर आर टू युनिट्स अँड दे हॅव मल्टिप्लिकेशन. ओके, आणि एखाद्या युनिटला चिकटून जर त्याच्या पुढे लेटर असेल ना, चिकटून असेल तर त्याचा मिनिंग प्रेफिक्स घ्यायचा असतो. सो दीज आर दी कन्व्हेन्शन्स टू राईट एसआय युनिट. म्हणजे एसआय युनिट लिहिताना हे काही कन्व्हेन्शन्स आपल्याला यूज करावे लागतात. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर बघा, पुन्हा एकदा रिवाइज करतो, फ्रॉम स्टार्ट टू द एंड. टोटल 10 कन्व्हेन्शन्स आहेत, बुकमध्ये 8 दिलेले आहेत, ते थोडेसे मी एक्सप्लेन होण्यासाठी 8चे 10 केलेले आहेत. ठीक आहे, फर्स्ट, जनरली यूज सिम्बॉल इन स्पाइट ऑफ द फुल नेम. जनरली फुल युनिटचं फुल नेम लिहिण्याऐवजी मोस्टली सिम्बॉल्सचा वापर करायचा. त्याच्यानंतर फुल नेम ऑफ युनिट शुड स्टार्ट विथ स्मॉल लेटर. म्हणजे एखाद्या युनिटचं फुल फॉर्म लिहायचं असेल तर ते नेहमी शॉर्ट, म्हणजे त्याचं फर्स्ट लेटर स्मॉलच लिहायचं, कधीही कॅपिटल लिहायचं नाही. ते व्यक्तीच्या नावे युनिट असू दे अगर नसू दे, फुल फॉर्म लिहिताना स्मॉल आलं पाहिजे. फुल फॉर्म लिहिताना स्मॉलच आलं पाहिजे फर्स्ट लेटर, फुल फॉर्म लिहिताना. त्याच्यानंतर सिम्बॉल लिहिताना मात्र 2 कंडिशन आहेत. सिम्बॉल लिहिताना बघा, व्यक्तीच्या नावे असेल तर कॅपिटल लिहायचं आणि व्यक्तीच्या नावे नसेल तर काय लिहायचं, स्मॉल लिहायचं. सिम्बॉल लिहिताना बघा, ही महत्वाची गोष्ट आहे. सिम्बॉल लिहिताना व्यक्तीच्या नावे जर युनिट असेल तर कॅपिटल लिहायचं, व्यक्तीच्या नावे युनिट नसेल तर स्मॉलच लिहायचं. ओके, त्याच्यानंतर प्लुरल फॉर्म युनिटचे कधीही लिहायचे नाहीत. 10 सेंटीमीटर्स लिहायचं नाही, 10 सेंटीमीटर एवढंच लिहायचं. यस किंवा यस जोडायचं नाही. 1 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, दिस इज करेक्ट. सिम्बॉल लिहिल्यानंतर कधीही फुलस्टॉप द्यायचा नाही. सिम्बॉल लिहिल्यानंतर फुलस्टॉप द्यायचा नाही, कारण न्यूटन डॉट किंवा वॅट डॉट, जे डॉट असं कधी लिहायचं नाही, फक्त न्यूटन लिहायचं. त्याच्यानंतर युनिट लिहिताना एकच बॅकस्लॅश आला पाहिजे, नंबर ऑफ बॅकस्लॅश तिथं आले नसले पाहिजेत. ओके, त्यालाच काय म्हणायचं, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी शुड बी रिटन इन 1 रेशो ओनली. 1 रेशो म्हणजे एकच स्लॅश पाहिजे. असं लिहिलं जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड लिहिलं तर दिस इज इनकरेक्ट, दिस इज रॉंग अँड दिस इज करेक्ट. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन, युनिटचे कॉम्बिनेशन लिहित असताना एक फुल फॉर्म मध्ये आणि एक सिम्बॉल मध्ये असं कधीही लिहायचं नाही. ओके, त्याच्यानंतर जिथं कुठं लागेल तिथं प्रेफिक्सेसचा वापर करायचा. व्हेनेवर रिक्वायर्ड प्रेफिक्सेस आर युज्ड. म्हणजे ते एखादं युनिट मोठं करायला किंवा छोटं करायला तिथं प्रेफिक्सेस तुम्हाला वापरावे लागतील. आणि 2 युनिटचं पर्टिक्युलरली, हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. लास्ट कन्व्हेन्शन, 2 युनिटचं जर मल्टिप्लिकेशन असेल ना तर एक तर मध्ये तिथं स्पेस द्यायची किंवा हायफन म्हणजे डॅश द्यायचा. ओके, दॅट शो, म्हणजे मध्ये स्पेस किंवा हायफन जर असेल तर त्याचा मिनिंग ते दोन्ही सिम्बॉल जे आहेत ते युनिटचे आहेत. ओके, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. जर स्पेस मध्ये दिली नाही आणि युनिटचं सिम्बॉल आणि प्रेफिक्सचं सिम्बॉल दोन्ही सेम असेल तर तिथं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. म्हणजे स्पेस दिली नाही तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, मग प्रेफिक्स. कारण लक्षात घ्या, कॅपिटल एन हे नॅनोसाठी पण वापरतो, लक्षात घ्या. सॉरी, स्मॉल एन नॅनोसाठी वापरतो. कॅपिटल एम हे कशासाठी वापरतो आपण, मेगासाठी वापरतो. कॅपिटल टी टेरासाठी. ओके, आणि कॅपिटल टी टेस्ला नावाचं देखील एक युनिट आहे. म्हणजे काही वेळेला युनिट आणि प्रेफिक्सेस दोन्ही सेम लेटरचे असू शकतात आणि त्याच्यामुळे ते पहिलं लेटर ऍक्च्युअली प्रेफिक्स आहे का युनिट आहे
बरोबर आहे ना. पहिलं लेटर ऍक्च्युली प्रेफिक्स आहे का युनिट आहे हे कसं कळणार आहे, तर मध्ये स्पेस आहे का नाही त्याच्यावरून. ओके, सो इथपर्यंत कन्व्हेन्शन मध्ये कुणाला काय डाऊट आहे का बघा. कन्व्हेन्शन मध्ये एनी डाऊट इन कन्व्हेन्शन? नेक्स्ट पॉइंट इज दॅट स्टँडर्ड्स ऑफ लेंथ, मास अँड टाइम. standards of length, mass and time. ओके, आता हा जो पॉइंट आपण स्टडी करायला लागलोय, दिस इज फ्रॉम NCERT पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण टेक्स्टबुक मध्ये हा पॉइंट स्पेसिफिकली तुम्हाला पूर्ण सापडणार नाही. NCERT बुक मध्ये फक्त हा पॉइंट तुम्हाला सापडेल. सो नीट मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू हा पॉइंट महत्वाचा आहे. आता आपण लेंथ मेजरमेंट साठी मीटर हे युनिट ठरवलंय, मास मेजरमेंट साठी किलोग्राम SI सिस्टीम मध्ये किलोग्राम हे युनिट ठरवलंय, आणि टाइम मेजरमेंट साठी सेकंड हे ठरवलंय. आता 1 मीटर म्हणजे एक्झॅक्टली किती कसं डिसाइड केलं जातं, किंवा 1 किलोग्राम म्हणजे किती? कारण एखादं युनिट आपण SI सिस्टीम ही ऑल ओव्हर वर्ल्ड इम्प्लिमेंट केली गेलेली आहे. मग 1 मीटर सगळ्या कंट्रीमध्ये एक्झॅक्टली 1 मीटरच असायला पाहिजे. अजिबात त्याच्यामध्ये किंचित देखील डिफरन्स नसला पाहिजे. 1 मीटर असू दे किंवा 1 सेकंद असू दे, नाहीतर 1 किलोग्राम असू दे. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे सायंटिस्टनी, 1 मीटर म्हणजे एक्झॅक्टली किती, किंवा 1 किलोग्राम म्हणजे किती, किंवा 1 सेकंद म्हणजे किती हे ठरवलेलं आहे, जेणेकरून कुठेही व्हेरिएशन येऊ नये, सगळीकडे युनिट तेवढंच राहावं त्याच्यासाठी. ओके, आणि याला काय म्हणलं जातं, स्टँडर्ड ऑफ लेंथ, मास अँड टाइम. तर सुरुवातीला फर्स्ट 1 मीटर लेंथ म्हणजे एक्झॅक्टली किती हे कसं डिफाईन केलंय बघा सायंटिस्टनी. ओके, दॅट इज लेंथ. लेंथ मेजरमेंट साठी युनिट आहे, स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड युज्ड फॉर length measurement. Standard used for length measurement is meter. Okay, standard used for length measurement is meter. Okay, and 1 meter is defined as 1 meter is defined as length of path traveled by light. Length of path traveled by light. Light in 1 divided by 299779245 सेकंड. ओके, अशा प्रकारे 1 मीटर डिफाईन केले. म्हणजे 1 मीटर जे आहे ते लाईटच्या व्हेलॉसिटीच्या स्वरूपात इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट ते डिफाईन केले. 1 मीटर म्हणजे काय, लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन दिस मच सेकंड, दिस मच पार्ट ऑफ सेकंड, म्हणजे एका सेकंडचे आपल्याला एवढे पार्ट करावे लागतील. आता हे लक्षात कसं ठेवायचं, हे बघा, अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू बघा, हे 299779245 हे किती येतं माहितीये का, 3 × 10⁸ येतं मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ येतं, आणि त्याला मीटर पर सेकंड जोडला, मीटर पर सेकंड ही युनिट जोडलं, तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड काहीतरी आहे, लक्षात घ्या. हे 299 राऊंड ऑफ केलं तर किती येणार आहे, 3 × 10⁸ येणार. म्हणजे 3 × 10⁸ म्हणजे 3 वर 8 0, 1 2 3 4 5 6 7 8, कारण हा जो नंबर आहे ना, या नंबरला क्लोज आहे, तर 299779245 आहे, त्याच्याऐवजी 3 8 टाइम्स 0, 1 2 3 4 5 6 7 8. हे जे आहे ना, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, लक्षात घ्या. दिस इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन VACWM. व्हॅक्यूमचं स्पेलिंग एकदा बघून घ्या. एकमेव वर्ड असा आहे की ज्याच्यामध्ये W असतं, C नाहीये याच्यामध्ये. टेक्स्टबुक मध्ये जरा व्यवस्थित बघा किंवा डिक्शनरी मध्ये बघा. सो व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे 1 डिवायडेड बाय 3 × 10⁸. अप्रॉक्सिमेटली असं पण म्हणू शकतो की 1 डिवायडेड बाय 3 × 10⁸.
ओके, पार्ट ऑफ द सेकंड म्हणजे एका सेकंडचे एवढे पार्ट केल्यानंतर तेवढ्या टाइम मध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ना लाईट, ओके, एवढ्या टाइम मध्ये जेवढं डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करणार त्याला काय म्हटलं जातं, 1 मीटर असं म्हटलं जातं. 1 मीटर. किंवा याची दुसरी देखील एक डेफिनेशन तयार केलेली आहे. दुसरी डेफिनेशन काय बघा, 1 मीटर इज द डिस्टन्स कंटेनिंग, अशी देखील एक डेफिनेशन आहे. 1 मीटर इज, so this is the point related to मेन्स अँड नीट. हे लक्षात घ्या. हा सीईटीला येणार नाहीये किंवा बोर्ड एक्झामला तुम्हाला येणार नाही. आला तर मेन्स किंवा नीटला येऊ शकतो. 1 मीटर इज डिस्टन्स containing 16507 0763.73 wavelength of orange red light emitted by krypton 86. आता याचं जरा मिनिंग लक्षात घ्या. 1 मीटरच्या या दोन स्पेसिफिकली, म्हणजे 1 मीटर म्हणजे केवढं डिस्टन्स हे डिफाईन करण्यासाठी स्पेसिफिकली या दोन गोष्टी वापरल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर. ओके, कितवा सेकंड, 1 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट, असं थोडक्यात लक्षात ठेवू शकताय. 1 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट एवढा जो टाइम येणार आहे, 1 डिवायडेड बाय 3 × 10⁸ किंवा 1 डिवायडेड बाय 2997792 एवढ्या सेकंड मध्ये 77945 एवढ्या सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर असतं. किंवा याच्यामध्ये काय केलंय, 1 मीटर इज द डिस्टन्स कंटेनिंग, ते बघा एवढ्या वेव्हलेंथ. आता बघा लाईटची वेव्ह जी आहे, लाईट वेव्ह कशी असते बघा, या पद्धतीने असते. याला काय म्हणतो आपण, वेव्ह असं म्हणतो. या वेव्ह मध्ये हा खालचा जो पार्ट आहे ना, खोलगट पार्ट आहे ना, याला काय म्हटलं जातं, ट्रफ असं म्हटलं जातं. TROUGH, ट्रफ. आणि हा वरचा जो पार्ट आहे ना, उंचवटा जो आहे, उंचवटा, त्याला काय म्हटलं जातं, क्रेस्ट असं म्हटलं जातं. दोन लगतच्या क्रेस्ट मधलं डिस्टन्स जे आहे ना, त्याला एक वेव्हलेंथ म्हणायचं, एक वेव्हलेंथ. ओके, आता क्रिप्टॉन हा जो इलेमेंट आहे ना, क्रिप्टॉन 86 हा जो इलेमेंट आहे ना, तो ऑरेंज रेड लाईट इमिट करतो. लक्षात घ्या, काय करतो, ऑरेंज रेड लाईट इमिट करतो. आणि या ऑरेंज रेड लाईटच्या एवढ्या वेव्हलेंथ, ओके, एक वेव्हलेंथ म्हणजे दोन लगतच्या क्रेस्ट मधलं डिस्टन्स किंवा दोन लगतच्या ट्रफ मधलं डिस्टन्स, याला एक वेव्हलेंथ असं म्हणतो. वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय लेटर लॅम्बडा. याला काय म्हटलं जातं, ग्रीक अल्फाबेट आहे लॅम्बडा असं म्हटलं जातं. ओके, तर 1650763.73 एवढ्या वेव्हलेंथ ज्या डिस्टन्स मध्ये बसतील ते जे डिस्टन्स आहे ना, त्याला 1 मीटर असं म्हटलं जातं. ओके, सो एनी डाऊट इन दिस केस, लेंथ मेजरमेंट. सो अशा पद्धतीनं लेंथ जे आहे, लेंथचं स्टँडर्ड 1 मीटर जे आहे ते डिफाईन केलेलं आहे. इथे एक करेक्शन आहे, 299, देयर इज वन करेक्शन, 299792458 असं आहे ते, 299792458 नंबर फक्त चेक करा. आता याच्यावर MCQ कसा विचारला जातो, याच्यावर MCQ आला तर हे नंबर 2 जे आहेत ते काय तुम्हाला जनरली विचारले जाणार नाहीत. नंबर अप्रॉक्सिमेटली हा लक्षात ठेवायचा झाला तर 3 × 10⁸ एवढंच लक्षात ठेवावं लागेल अप्रॉक्सिमेटली. फक्त असा MCQ विचारला जाऊ शकतो की 1 मीटर लेंथ, 1 मीटर जे स्टँडर्ड आहे ते कुठल्या लाईटचं किंवा कुठल्या एलिमेंटसाठी वापरलं जातं.
म्हणजे कुठला इलिमेंट तिथं वापरला जातो 1 मीटर स्टँडर्ड डिफाईन करण्यासाठी किंवा कुठल्या कलरची लाईट वापरली जाते. तर हे एवढं लक्षात ठेवा. ऑरेंज रेड लाईट कुणी इमिट केलेली? क्रिप्टॉन 86 या इलिमेंटने इमिट केलेली ऑरेंज रेड लाईट मीटर डिफाईन करण्यासाठी वापरलं जातं, 1 मीटर डिफाईन करण्यासाठी. ओके, ऑरेंज रेड लाईट इमिटेड बाय द क्रिप्टॉन 86. त्याच्यानंतर सेकंड आहे. सेकंड मास मेजरमेंटसाठी काय वापरतो? मास मेजरमेंटसाठी किलोग्राम वापरतो. ओके, स्टँडर्ड युज्ड फॉर मास मेजरमेंट इज स्टँडर्ड used for mass measurement. Standard used for mass measurement is किलोग्राम. हे तुम्हाला माहिती आहे. आता 1 किलोग्राम म्हणजे एक्झॅक्टली किती, हे कसं डिफाईन केलेलं आहे? तर मास ऑफ सिलेंडर मेड ऑफ प्लॅटिनम इरिडियम अलॉय. ओके, मास ऑफ सिलेंडर 1 kg इज इक्वल टू, लक्षात घ्या, हे थोडासा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, पाठ करावे लागतील. 1 kg इज इक्वल टू mass of cylinder made up of platinum iridium alloy. Platinum iridium alloy. Platinum iridium alloy kept at international Bureau of Weight and Measures. Okay, International Bureau of Weight and Measures. At पॅरिस. आता लक्षात घ्या, पॅरिस मध्ये काय आहे? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्स आहे पॅरिस मध्ये. ठीक आहे, आणि तिथं एका सेक्युर्ड रूम मध्ये, एअर कंडिशन रूम मध्ये, सेक्युर्ड रूम मध्ये काय केलेलं आहे? एक सिलेंडर ठेवलेलं आहे. ते सिलेंडर जे आहे ना, ते कुठल्या मटेरियल पासून बनलेलं आहे? प्लॅटिनम इरिडियम. लक्षात घ्या, प्लॅटिनम इरिडियम या मटेरियल पासून ते सिलेंडर बनलेलं आहे आणि त्याचं मास जे आहे ते एक्झॅक्टली 1 kg घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला 1 kg जे मास आहे ते आपल्यापर्यंत कसं पोहोचतं 1 kgचा ब्लॉक? तर ते इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर नावाची जी संस्था आहे, लक्षात घ्या, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्स ही संस्था कुठे आहे? पॅरिसमध्ये आहे. तिथे एका सेक्युर्ड रूम मध्ये एक्झॅक्टली 1 kgचा काय केलेला आहे? एक सिलेंडर ठेवलेला आहे. ते मास अजिबात कधीही चेंज होत नाही, म्हणून ते मटेरियल तसं वापरलेलं आहे. ते कमी पण होत नाही किंवा जास्त पण होत नाही. आता त्याच्याबरोबर कम्पेअर करून आणखी काही असे प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक्स तयार केले आणि ते प्रत्येक कंट्रीला दिलेले आहेत. ओके, प्रत्येक कंट्रीला दिलेले आहेत आणि ते त्या कंट्रीच्या सेक्युर्ड रूम मध्ये ते ठेवलेले आहेत. मग तिथं प्रत्येक कंट्रीच्या सेक्युर्ड रूम जे आहे ना, तिथं परत कम्पॅरिझन करून छोटे छोटे ब्लॉक्स तयार केले जातात आणि ते सगळीकडे काय केले जातात? डिस्ट्रीब्यूट केले जातात. आणि ते ब्लॉक जनरली काय असतात? कास्ट आयर्न किंवा आपले कास्ट आयर्नचे जनरली असतात किंवा लोखंडाचे ते ब्लॉक असतात. ओके, तर या पद्धतीनं किलोग्राम हे स्टँडर्ड जे आहे ते सगळ्या जगामध्ये मेंटेन केलेलं आहे. ओके, तर किलोग्राम हे स्टँडर्ड मेजर करण्यासाठी काय केलेलं आहे? एक सिलेंडर, एक्झॅक्टली 1 kgचं सिलेंडर सगळ्या जगानं मान्य करून ते कुठे ठेवलेलं आहे? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर या संस्थेमध्ये पॅरिसमध्ये ठेवलेला आहे. आता याच्यावर एमसीक्यू कसा आला तर येऊ शकतो की 1 kgचा जो ब्लॉक आहे त्याचं मटेरियल काय आहे? मटेरियल काय आहे असा एमसीक्यू येऊ शकतो. तर त्याचं मटेरियल हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागेल. प्लॅटिनम इरिडियम अलॉय. प्लॅटिनम इरिडियम अलॉय हे मटेरियल त्यासाठी वापरलेलं आहे. अँड थर्ड इज द टाइम.
ओके, तर स्टँडर्ड युज्ड फॉर टाइम मेजरमेंट काय आहे? सेकंड. स्टँडर्ड युज्ड फॉर टाइम मेजरमेंट. स्टँडर्ड युज्ड फॉर टाइम मेजरमेंट इज सेकंड. सेकंड हे युनिट काय करतो आपण? टाइम मेजरमेंट साठी वापरतो. आता 1 सेकंड म्हणजे किती? 1 सेकंड इज डिफाइंड ॲज. आता हा नंबर तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल, डिफाइंड ॲज, कारण काही वेळेला हा नंबर विचारला जातो आणि हा एका मोबाईल नंबर प्रमाणे आहे, लक्षात घ्या. कसा आहे बघा, 91 92 26 91 92 63 17 70. 91 92 63 1770. 4-5 वेळा जर हा नंबर जर म्हटला तर पूर्ण लक्षात राहतो, जास्त प्रॉब्लेम नाहीये. 10 डिजिट नंबर आहे, मोबाईल नंबर प्रमाणे नंबर आहे. ओके, 91 92 63 17 70. ओके, काय आहे हे? व्हायब्रेशन्स ऑफ cesium 133 ॲटम. आता cesium 133 ॲटम जो आहे तो काय होत असतो? कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतो. cesium 133 ॲटम जो आहे ना, 133 म्हणजे याचा काय आहे? ॲटॉमिक मास नंबर आहे. ॲटॉमिक मास नंबर. सो 133 ॲटॉमिक मास नंबर असणारं सीझियम जे इलेमेंट आहे, तो इलेमेंट रूम टेम्परेचरला काय होत असतो? कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतो आणि त्याचे व्हायब्रेशन अजिबात कमी जास्त होत नाहीत. अजिबात म्हणजे अजिबात कमी जास्त होत नाहीत. 50 वर्षांना 100 वर्षांना जर बघितलं तरी ते व्हायब्रेशन कॉन्स्टंटच राहतात. ओके, त्याच्यावर कुठलाही टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी याचा काही इफेक्ट होत नाही आणि म्हणून त्याला काय केलेलं आहे? टाइम मेजरमेंटसाठी स्टँडर्ड वापरलेला आहे. आणि 1 सेकंड म्हणजे एवढ्या व्हायब्रेशनसाठी लागणारा टाइम. ओके, 1 सेकंड इज डिफाइंड ॲज 91 92 63 17 70 व्हायब्रेशन्स ऑफ cesium 133 ॲटम. हे लक्षात घ्या, ही एक महत्वाची गोष्ट आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. 1 सेकंड कसं डिफाईन केलेलं आहे? 91 92 63 17 70. 91 92 63 17 70. ओके, 91 92 61 91 92 63 17 70 vibrations of cesium atom is defined as 1 second. तर या पद्धतीने सगळ्या जगामध्ये ते युनिट्स मध्ये युनिफॉर्मिटी असावी, त्याच्यासाठी 1 मीटर म्हणजे एक्झॅक्टली किती, 1 किलोग्राम म्हणजे एक्झॅक्टली किती आणि 1 सेकंड म्हणजे एक्झॅक्टली किती हे डिफाईन करून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. जेणेकरून जगात कुठेही गेला तरी 1 सेकंड एक्झॅक्टली तेवढाच मिळणार, 1 किलोग्राम तेवढाच मिळणार आणि 1 मीटर देखील तेवढाच मिळणार. जरा देखील त्याच्यामध्ये किंचितही तुम्हाला व्हेरिएशन मिळणार नाही आणि ही रिक्वायरमेंट आहे. अदरवाईज इंडियामध्ये हे जर डिफाईन केलं नसतं तर काय झालं असतं, एखाद्या कंट्रीमध्ये मीटर म्हणजे थोडंसं जास्त साईजचा ऑब्जेक्ट तयार झाला असता आणि तेच दुसऱ्या कंट्रीमध्ये 1 मीटर म्हणजे थोड्या कमी साईजचा ऑब्जेक्ट तयार झाला असता आणि असं होऊन चालणार नाहीये. ओके, दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे अँड दिस पार्ट इज इम्पॉर्टंट फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ मेन्स नीट अँड सीईटी. पुन्हा एकदा हा पार्ट जो आहे तो तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मिळणार नाही, परंतु या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. आता ही SI सिस्टीम मधले युनिट बघितले आपण, ठीक आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त काही प्रॅक्टिकल युनिट्स आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यावर क्वेश्चन या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर मी आता काय लिहितोय बघा, सम प्रॅक्टिकल युनिट्स. सम प्रॅक्टिकल, ओके, सम प्रॅक्टिकल युनिट्स. हे युनिट्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते लेंथ मेजरमेंटचे रिलेटेड अदर काही युनिट आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. लेंथ मेजरमेंट. युनिट्स. ओके, आता समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की लेंथ मेजरमेंटचं सगळ्यात छोटं युनिट काय आहे, असा MCQ होऊ शकतो. लेंथ मेजरमेंटचं सगळ्यात छोटं युनिट आणि ते युनिट आहे 1 फर्मी. लक्षात घ्या, 1 फर्मी
हे लेंथ मेजरमेंटचं सगळ्यात छोटं युनिट आहे आणि 1 फर्मी म्हणजे किती असतं माहितीये का? 10⁻⁻15 मीटर असतं. 1 फर्मी म्हणजे 10⁻⁻15 मीटर. ओके. आणि हे 1 फर्मी काय आहे ऍक्च्युली, किंवा 10⁻⁻15 मीटरचा कुठला ऑब्जेक्ट आहे? तर न्यूक्लियस जो आहे ना, न्यूक्लियस डायमीटर. ऍटम मध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस असतो, ऍटम मध्ये न्यूक्लियस असतो आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. न्यूक्लियर साईज जी आहे ती 10⁻⁻15 च्या आसपास असते, लक्षात घ्या. अँड दिस इज द स्मॉलेस्ट युनिट युज्ड फॉर द लेंथ मेजरमेंट. रेडियस ऑफ न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर डायमीटर देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे 10⁻⁻15 आणि त्याच्या पुढे काहीतरी नंबर असेल, 10, 5, 10, 6, 7 वगैरे इंटू 10⁻⁻15 या पद्धतीने. सेकंड युनिट आहे याच्यापेक्षा थोडस मोठं युनिट, एक्सरे युनिट. ओके. काही वेळेला लेंथ मेजरमेंटसाठी हे युनिट देखील वापरलं जातं, एक्सरे युनिट. आता हे एक्सरे युनिट किती असतं बघा, 10⁻13 मीटर असतं. याच्यापेक्षा मोठं, फर्मीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. स्मॉलेस्ट युनिट आहे फर्मी लेंथ मेजरमेंटसाठी. जे मीटर व्यतिरिक्त वापरले जाणारे युनिट्स आपण बघायला. दुसरं आहे एक्सरे युनिट 10⁻13 मीटर. याला XU असंही डिनोट केलं जातं, 1 XU, 1 एक्सरे युनिट. ओके. 10⁻13 मीटर असते आणि हे 10⁻13 म्हणजे वेव्हलेंथ ऑफ एक्सरेज असते, वेव्हलेंथ ऑफ एक्सरेज. याच्यापेक्षा आणखी थोडस मोठं युनिट बघूया जे लेंथ मेजरमेंटसाठी वापरलं जातं. दॅट इज अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम. ओके. हे डिनोट करण्यासाठी असं डिनोट केलं जातं, 1A वर काय करायचं, 0 द्यायचा. A च्या वर काय करायचं, डोक्याला तिथं 0 लिहायचं. याला 1 अँगस्ट्रॉम असं म्हणलं जातं. आणि 1 अँगस्ट्रॉम म्हणजे असतं 10⁻⁻10 मीटर असतं. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती असतं हे तुम्हाला काही गोष्टी पाठ कराव्या लागतील. फर्मी म्हणजे 10⁻⁻15 मीटर, अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर. आता हे 10⁻⁻10 मीटर म्हणजे काय असतं लक्षात घ्या. ही देखील कुणाच तरी साईज आहे आणि म्हणून ते युनिट डिफाईन केलंय. तर ही आहे ऍटोमिक साईज, ऍटोमिक साईज. आणि हे न्यूक्लियर डायमीटर ऐवजी न्यूक्लियर साईज असं म्हणतो मी, न्यूक्लियर साईज. ओके. म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की ऍटम आणि न्यूक्लियस यांच्या साईजचं कंपॅरिझन किती आहे. तर न्यूक्लियसच्या 10⁵ टाइम्स मोठा, कारण ऍटम मोठा असणार आहे, न्यूक्लियस त्याच्यामध्ये एक पॉइंट असणार, छोटा असणार आहे. ओके. तर 10⁵ टाइम्स म्हणजे 1 लाख टाइम्स न्यूक्लियसच्या 1 लाख टाइम्स काय असतो, ऍटमची साईज असते. म्हणजे ऍटम आणि न्यूक्लियस जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं झालं, प्रॅक्टिकली कंपॅरिझन करायचं झालं, म्हणजे ऍटम केवढा असेल आणि न्यूक्लियस केवढा असेल कंपॅरिझन करायचं झालं, तर त्याचं कंपॅरिझन एनसीईआरटीच्या बुकमध्ये सांगितलेलं आहे. ते कंपॅरिझन कसं सांगितलंय बघा. समजा 1 मीटर रेडियसचा आपण स्पियर घेतला, मोठा स्पियर, 1 मीटर रेडियसचा आपण मोठा स्पियर घेतला आणि त्याच्यामध्ये सेंटरला सुईच्या टोका एवढा एरिया आपण ठेवला. सुईचं जेवढं टोक असतं ना तेवढा एरिया ठेवला ना, तो न्यूक्लियस असतो. म्हणजे एवढा छोटा न्यूक्लियस असतो ऍटम मध्ये. किंवा त्याचं एक्सप्लेनेशन असं पण काही बुक मध्ये सांगितलंय की क्रिकेट मॅचेस, आता IPL चालू आहे, तुम्ही बघत असाल क्रिकेट मॅचेस, बरोबर. तर त्याच्यामध्ये स्टेडियम याला जर आपण ऍटम कन्सिडर केला, स्टेडियमचं सर्कल, क्रिकेट स्टेडियमचं जे सर्कल आहे त्याला ऍटम जर कन्सिडर केला तर त्याच्यामधला क्रिकेट बॉल म्हणजे न्यूक्लियस असणार. म्हणजे किती छोटा न्यूक्लियस असतो लक्षात घ्या, ऍज कम्पेअर टू ऍटोमिक साईज. या पद्धतीने हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर लेंथ मेजरमेंटचं सगळ्यात छोटं युनिट आहे फर्मी, त्याच्यापेक्षा मोठं थोडंसं युनिट आहे एक्सरे युनिट 10⁻13 मीटर. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन असेच येऊ शकतात, 1 फर्मी इज इक्वल टू किती असेल, खाली ऑप्शन असणार आहेत, किंवा 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू किती असेल. त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं युनिट आता परत नेक्स्ट लेंथ मेजरमेंटसाठी, दॅट इज 1 मायक्रॉन. 1 मायक्रॉन याला डिनोट करताना 1 मायक्रोमीटर असंही डिनोट केलं जातं, 1 मायक्रोमीटर. ओके. आणि हे असतं 10⁻⁻6 मीटर, मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन म्हटलं जातं, 10⁻⁻6 मीटर. ओके. 10⁻⁻6 मीटर. आता मायक्रॉन ही साईज कुठं वापरली जाते, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मध्ये, म्हणजे इंजिनचे पार्ट्स किंवा
मशीनचे पार्ट्स तयार करत असताना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कितीचा फरक लागतो, काही मायक्रॉनचा फरक लागतो, त्याच वेळी ते व्यवस्थित बसू शकतात, त्याच वेळी त्यांचं फिटिंग व्यवस्थित होऊ शकतं. अदरवाईज ते फिटिंग व्यवस्थित होत नाही. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये मायक्रॉन नावाचं युनिट वापरलं जातं. मायक्रॉन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे मायक्रॉन पेक्षा मोठं युनिट. ओके. ते तर मीटरच तुम्हाला माहित आहे, 1 मीटर, ते काय लिहायची गरज नाही. मीटर पेक्षा थोडंसं मोठं युनिट काय असणार आहे मग? किलोमीटर. 1 किलोमीटर. आता हे किलोमीटर काय, हे प्रॅक्टिकल म्हणजे जनरली यूज असणारच युनिट आहे. किलोमीटर म्हणजे काय असतं, शॉर्टमध्ये 1 km असं आपण लिहितो, दोन्ही स्मॉल लेटर पाहिजेत. किलोमीटर म्हणजे काय असतं, 10⁻³ मीटर किंवा 1000 मीटर. किलो म्हणजे 10⁻³ हे जनरली अर्थवरच्या डिफरंट प्लेसेस मधलं डिस्टन्स बिटवीन प्लेसेस ऑन अर्थ. ओके. म्हणजे अर्थवरच्या वेगवेगळ्या प्लेसेस मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करतो, किलोमीटर नावाचं युनिट वापरतो. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्यापेक्षा मोठं युनिट, हे बघा, युनिट्स आपण हळूहळू मोठं करत निघालोय. किलोमीटर पेक्षा मोठं युनिट ते जे आहे त्याला काय म्हणतो आपण, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल. ओके. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल. सॉरी, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. शॉर्ट मध्ये याला 1 A.U. असं डिनोट केलं जातं. 1 AU, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके. आता हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय असतं बेसिकली, तर ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. ओके. ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. अर्थ आणि सन मधलं जे डिस्टन्स आहे ना, ते 1 AU न डिनोट करतात. 1 AU. आणि हे एक्झॅक्टली किती आहे बघा, मीटरमध्ये जर सांगायचं झालं तर मीटरमध्ये असणार आहे 1.49 इंटू 10⁻11. 1.49 इंटू 10⁻11 मीटर असणार आहे. ओके. 1.49 इंटू 10⁻11 मीटर. ओके. कारण लक्षात घ्या, आता समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की मार्स आणि सन मध्ये डिस्टन्स 1 AU पेक्षा जास्त असेल का कमी असेल रे, सांगा बघूया. मार्स आणि सन मधलं डिस्टन्स 1 AU पेक्षा जास्त असेल का कमी असेल? बोला लवकर. 1 AU पेक्षा जास्त असणार ऑटोमॅटिकली. कारण 1 AU म्हणजे काय, अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स, आणि मार्स जो आहे तो अर्थच्या पलीकडे आहे. बरोबर. म्हणजे अर्थ आणि सन मध्ये 1 AU असेल तर मार्स आणि सन मध्ये 1 AU पेक्षा जास्त असणार. मला सांगा, व्हीनस आणि सन यांच्यामध्ये डिस्टन्स 1 AU पेक्षा जास्त असेल का कमी असेल? 1 AU पेक्षा. व्हीनस अँड सन, त्याच्यासाठी प्लॅनेटरी सिस्टीम माहिती पाहिजे. सन नंतर पहिला येतो व्हीनस, त्याच्यानंतर मर्क्युरी, त्याच्यानंतर अर्थ, त्याच्यानंतर मार्स, त्याच्यानंतर ज्युपिटर, त्याच्यानंतर सॅटर्न, त्याच्यानंतर युरेनस, त्याच्यानंतर नेपच्यून. या पद्धतीने सिक्वेन्स आहे. त्याच्यानुसार अर्थच्या अगोदर 2च प्लॅनेट येतात. ओके. व्हीनस अँड मर्क्युरी अर्थच्या अगोदर, सन पासून. ओके. आणि तिथून पुढे बाकीचे येतात सगळे. हे 1 AU म्हणजे प्लॅनेटरी सिस्टम. म्हणजे थोडक्यात ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट कशासाठी वापरलं जातं, तर प्लॅनेटरी सिस्टम मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी. ओके. याच्यानंतर बाकीचे काही देखील सम प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. ओके. ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके.